नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. तर बघा, 12व्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर पुढे बघा की एप्रिलपासून 2100 रुपयांची अपेक्षा. तर बघा, अनेक लाडक्या बहिणींना आशा होती की विधानसभेच्या अधिवेशनात निर्णय घेतल्यानंतर एप्रिल महिन्यापासून त्यांना 2100 रुपये मिळतील. परंतु या वाढीबाबत निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने सध्या तरी जुन्या दराप्रमाणेच हप्ता मिळत राहणार आहे. तर बघा, अनेक लाडक्या बहिणींना आशा होती की 2100 रुपये हप्ता होईल, परंतु अजूनपर्यंत हा 2100 रुपयाचा हप्ता झालेला नाही आहे. तर पुढे बघा की आयकर विभागाकडून डेटा मिळण्याची प्रक्रिया. तर पुढे बघा काय आहे, तर एक महत्त्वाची बातमी अशी आहे की आयकर विभागाने राज्य सरकारला लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा डेटा मंजुरी दिली आहे. तर बघा, लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा डेटा देण्यास मंजुरी दिली आहे. परंतु मंजुरी मिळाली असली तरीही अजून हा डेटा सरकारकडे पोहोचलेला नाही आहे. तर या डेटाच्या आधारे पुढील महिन्यामध्ये लाभार्थ्यांची पात्रता तपासली जाणार आहे. तर बघा, आयकर विभागाकडून डेटा मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर आता पुढे बघा की काय म्हणलेलं आहे की योजनेच्या सुरुवातीलाच असे नमूद करण्यात आलेले होते की कुटुंबाचे एकूण उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे आणि हे उत्पन्न म्हणजेच राशन कार्डावरील सर्व सदस्यांचे एकत्रित उत्पन्न होय. अनेकांनी यावेळी वेगवेगळे दस्तऐवज जोडलेले होते. पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, पांढरे रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचे दाखले. तर बघा, योजनेच्या सुरुवातीला असे नमूद केलेले होते की कुटुंबाचे एकूण उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे. तर पुढे बघा काय आहे, तर पुढील महिन्यामध्ये तपासणी. तर बघा, पुढील महिन्यामध्ये तपासणी. तर जुलै महिन्यापासून किंवा ऑगस्ट महिन्यापासून उत्पन्नाच्या आधारे लाभार्थ्यांची तपासणी सुरू होण्याची शक्यता आहे. तर बघा, पुढील महिना म्हणजे जुलै किंवा ऑगस्टपासून उत्पन्नाच्या आधारे लाभार्थ्यांची तपासणी सुरू होण्याची शक्यता आहे. तर काय म्हणलेलं आहे पुढे, तर त्यावेळी ज्यांनी चुकीचे दस्तऐवज जोडले आहेत किंवा ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तर त्यांना या योजनेमधून वगळले जाऊ शकते. तर पुढे बघा काय म्हणलेलं आहे, तर याशिवाय चारचाकी वाहनांची तपासणी देखील सुरू आहे. तर फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली ही तपासणी आता अंतिम टप्प्यात आहे. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे त्यांची नावे यादीतून काढली जाण्याची शक्यता आहे. तर बघा, आता ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत तर त्यांनासुद्धा या यादीमधून वगळले जाणारे आहे. आणि पुढे बघा, तर लाडकी बहिणीसाठी तर DBT स्थितीस तपासा. तर बघा, अनेक लाभार्थ्यांना मे आणि एप्रिलचे हप्ते अजूनही मिळाले नाहीत. तर त्यांनी आपली DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्थितीस तपासावी. कारण DBT सक्रिय नसल्यामुळे सुमारे 5 लाख लाभार्थी वगळले गेलेले आहेत. तर पुढील हप्ता मिळण्यासाठी DBT सक्रिय असणे आवश्यक आहे. तर बघा, आपले आधार कार्ड हे बँकेशी संलग्न असणे आवश्यक आहे. जर हे आधार कार्ड आपल्या बँकेशी सक्रिय नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि पुढे आहे, तर 12वा हप्ता कधी मिळणार. तर बघा, आता 12वा हप्ता कधी वाटप होणार याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. तर कोणत्याही मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी संदर्भात काही स्पष्ट केलेले नाही. मात्र शाळा सुरू झाल्यामुळे आणि शैक्षणिक खर्चाच्या गरजामुळे 15 जूनपर्यंत हा हप्ता मिळावा अशी मागणी केली जात आहे. तर बघा, अजून 12व्या हप्त्याबद्दल काही अजून सविस्तर माहिती कोणीही दिलेली नाही आहे. मात्र आता काय आहे, तर शाळा सुरू झाल्यामुळे काही शैक्षणिक खर्चाच्या गरजामुळे 15 जूनपर्यंत हा हप्ता मिळावा अशीच मागणी केलेली आहे. तर बघा, अजून काही 12व्या हप्त्याची माहिती अजून काही मिळेल नाही. तर ही माहिती मिळताच आपण सर्वात प्रथम आपल्या व्हिडिओवरती बघण्यास मिळेल. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.